हाय हॅलो नमस्ते, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं रोजचं रुटीन। असं नवीन असं काही नाही आहे, जसं तुमचं असतं तसंच माझं आहे। पण कसं मी वेळेवर वगैरे कामं कशी करते, स्टेप बाय स्टेप कसे मी माझं रुटीन जे आहे ते सेट करते आणि यूट्यूबला कसा टाईम देते हेच मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर चला स्वामींचे नाव घेऊन मी ब्लॉगला सुरुवात करते। कसं आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा तिथं टाईमचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं। तर मग टाईमचं नियोजन मी कसं करते, समजा माझ्याकडे असेल टाईम वगैरे तर मग मी सगळं टीव्हीचा पोर्शन पुसून काढते। हा जो माझा समोरचा टेबल दिसतोय तो पुसून वगैरे काढते। टेलिफोन वगैरे आपले जे बोर्ड वगैरे असतात, इलेक्ट्रिकचे बोर्ड वगैरे असतात, बटन्स वगैरे आपण जिथे फोन चार्जिंगला वगैरे लावतो ते पुसून वगैरे काढते। जर टाईम असेल तर त्या गोष्टी करते, नाही तर मग दुसऱ्या दिवसावरती पण त्या ठेवते। असं काही नाही की रोजच मी त्या वस्तू वगैरे पुसत असते। आणि मग त्यानंतर काय करते, जो हा टेबल समोर दिसतोय ना तुम्हाला, तर वेदांचा तो स्टडी टेबल्स म्हणता येणार आहे त्याला। त्याच्यावर तो स्टडी नाही करत, पण त्याच्यामध्ये मी त्याच्या बुक्स नोटबुक्स वगैरे अशा ठेवलेल्या असतात। सगळ्यात आधी मग मी तो आवरून घेत असते आणि मग आपले विंडोज वगैरे आहेत त्या पुसून वगैरे घेते। असं काही नाही आहे की डेलीच मी त्या पुसत असते वगैरे, पण जसा टाईम वगैरे मिळाला तशा जाळ्या वगैरे ज्या नेटच्या आहेत त्या पुसून वगैरे घेते आणि सोपे वगैरे झटकून घेत असते। कसं डेली बाय डेली जर आपण असे कामं करत गेलो ना, तर मग आपण जेव्हा डीप क्लिनिंग करायला काढतो ना त्यावेळेस आपल्याला जास्त त्रास होत नाही। आणि बेडरूममध्ये जर आले तर बेडरूममध्ये माझा ड्रेसिंग टेबल ठेवलेला आहे, वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे, शिलाई मशीन ठेवलेली आहे। तर बेडरूम माझा हा बेड कमी आणि स्टोर रूमच जास्त झालेला आहे, कारण की माझा बेडरूम आहे ना खूप छोटा आहे। ॲक्च्युली माझे रूम आहे ना फार छोटे आहे, त्यामुळे मला जरा सामान ठेवायला कंजेस्टेडच झालेलं आहे। रेंटनी जेव्हा इथे रूम बघायला आली होती ना, तर त्यावेळेस वाटलं होतं की सगळं सामान मावेल, पण नाही मावलं। मी ॲक्च्युली बेड हा फोल्ड करून ठेवून दिलेला आहे, त्यामुळे मग तुम्हाला इथं दिसतच असेल की बेडरूममध्ये जरी आली आहे तर ड्रेसिंग टेबल, कपाट, आपली शिलाई मशीन वगैरे याच सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे। बेडला अशी मला जागाच राहिली नाही ठेवायला, नाही का। आणि मग किचनमधली साफसफाई म्हणाल तर मग आपलं फ्रीज वगैरे हे साफ करून घेत असते, परत रॅक वगैरे पण साफ करून घेत असते। त्याच्यानंतर मग सगळी धूळ वगैरे जी खाली आलेली असते, जाळजळमटं जे असतं ते खाली कपड्याने पुसून जेव्हा झटकून वगैरे खाली आलेलं असतं, मग त्याच्यानंतर मग मी काय करते, घराला झाडू करून घेत असते। आणि मी फ्रेंड्स माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी सकाळचा झाडू हा गॅलरीतून हॉलकडे आणत असते आणि संध्याकाळचा झाडू हा मी हॉलमधून गॅलरीमध्ये नेत असते। तर त्याचं कारणच असं आहे की आहे ना, जेव्हा सकाळची वेळ असते ना तेव्हा निगेटिव्हिटी आपली सगळी घरामध्ये असते, ती आपण झाडून बाहेर लोटायची असते, बाहेर काढून द्यायची असते। आणि संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी यायची टाईम झालेला असतो, त्यामुळे तिला बाहेर नसतं काढायचं, तर तिला आतमध्ये आपल्या प्रवेश द्यायचा असतो। त्यामुळे मग मी संध्याकाळी हॉलमधून गॅलरीमध्ये झाडत असते। असं शास्त्रानुसार आहे, करत असते मी नेहमी, जसं वाटेल तसं करायचं मनाला, नाही का। कुणाला पटतं कुणाला नाही पटत। त्यानंतर मग मी घेते लादी वगैरे पुसायला। झाडून वगैरे झालं सगळं, एकदा घर सगळं स्वच्छ, किचन, बेडरूम, हॉल वगैरे सगळं झाडून झालं की मग मी घेते लादी पुसायला। मग लादी पुसताना पहिल्यांदा मी बाहेरचा पोर्शन वगैरे पुसून घेत असते। तसं वॉचमॅन वगैरे पुसून जातातच, पण मग तरीही मला माझ्या दारासमोरचा पोर्शन स्वतः झाडून पुसून घ्यायला आवडतो। आणि हो, एका ताईंची कमेंट्स आलेली आहे की होम टूर दाखवा ना तुमचा, तर मी नक्कीच होम टूर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल ताई। आणि कमेंट्स केल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद। असंच सपोर्ट करत राहा चॅनलला। आणि मग त्यानंतर हॉल वगैरे पुसून झाल्यानंतर मेन सगळ्यात प्रसन्न वातावरण करणारं म्हणजे आपला एंट्रन्सला रांगोळी ही तर झालीच पाहिजे। मी रांगोळी न चुकता रोज काढत असते। कसं आहे ना की पहिल्याच्या काळात होते मोठे मोठे वगैरे तर काढता यायची, पण आता सोसायटीचा जो छोटासा कोपरा असतो तिथे छोटीशी का होईना पण मग रांगोळी मला काढायला आवडते, कारण की खरंच खूप प्रसन्न वाटतं रांगोळी काढल्याने। तर तुम्ही बघू शकता की एंट्रन्सला किती छान अशी छोटीशी रांगोळी मी काढली आहे। आणि मग त्यानंतर मी काय करते की जे आपले डेली रुटीनचे जे कपडे असतात, डेली यूजचे वगैरे म्हणजे जे कपडे असतात ते मग मी आधी भिजत टाकते, कारण की कसं आहे ना, मग बाकीचे कामं आवरोपर्यंत कपडे हे भिजले जातात। आणि काय ना, जर थोडे कपडे असतील तर मग मी ते हातानेच धुते, पण जास्त कपडे असतील तर मी ते नक्कीच मशीनला लावते। तर माझा आजचा विचार आहे की मी मशीनलाच कपडे आज लावणार आहे, तर मग तिथे थोडासा टाईम माझा वाचतो, नाही का। आणि मग सगळं लादी वगैरे पुसून झाली, सगळं स्वच्छ घर झालं, रांगोळी वगैरे काढून की मग मी घेते देवपूजा करायला।
आणि देवपूजेमध्ये मग मीच देवांना आंघोळ घालत असते, कारण आहोंना टाईम भेटत नाही. आहो सकाळी 7ची 7:30चीच त्यांची ड्युटी असते, त्यामुळे इतक्या सकाळी सकाळी उठून ते देवपूजा तर वगैरे तर करू शकत नाही, त्यामुळे मग मीच करत असते. आणि मला आहे ना कसं देवपूजा कशी आवडते की सगळं घर स्वच्छ झालं पाहिजे, लादी वगैरे पुसून झाडून वगैरे सगळं घर स्वच्छ झालं पाहिजे, आणि मगच मला देवपूजा करायला आवडते. नाही तर मग फक्त देवपूजेसमोरची तेवढी जागा पुसायची आणि मग झाडून घ्यायची आणि मग देवपूजा करायची, तर मला खरंच नाही आवडत. मला घर कसं पूर्णपणे स्वच्छ झालं, रांगोळी वगैरे झाली की मग देवपूजा करायला आवडते. मग त्यानंतर मी सगळे देव वगैरे खाली काढून घेते, देवांना आंघोळ वगैरे घालून त्या जागच्या जागी वगैरे परत ठेवून देते. आणि हे फोटो वगैरे आहे ते पुसून एक पाट आहे माझ्याकडे, त्या पाटावर लाल कपडा वगैरे टाकून ते मांडत असते. आहे माझं की मोठं छानसा असा देवघरा वगैरे घ्यावा. खूप सारे असे स्वप्न आहे की स्वामींची मूर्ती आणावी, स्वामींना पण अशी स्पेशल अशी स्वतःची त्यांची अशी जागा करावी. पण कसं आहे ना की माझं घर खूप कंजेस्टेड आहे आणि जागा पण नाही आहे, तर तेवढ्या जागेमध्ये करण्याचा प्रयत्न करत असते. आता तुम्ही सांगा की बेडरूममध्ये मी काय काय ठेवलं आहे. जे अंथरूण असतात ते पण ठेवले, वॉशिंग मशीन ठेवलेली आहे, शिलाई मशीन ठेवलेली आहे, ड्रेसिंग टेबल ठेवलेला आहे, कपाट ठेवलेलं आहे. कशी जागा नाही ॲडजस्ट करणार, त्यामुळे मग देवघरा मोठं करण्याचं जे स्वप्न आहे ते स्वतःच्या घरामध्येच पूर्ण करेल मी. आणि स्वामींसाठी तर खरंच नक्कीच माझी इच्छा आहे की मी स्वामींसाठी स्पेशल अशी जागा करणार आहे. आणि कशी राहणार आहे, काय राहणार आहे ती जागा, ते सुद्धा मी डोक्यात ठरवून ठेवलेलं आहे. तर आय होप सो स्वामींच्या कृपेने माझं ते स्वप्न खरंच नक्की 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 पूर्ण व्हावं, हीच माझी स्वामींना आज प्रार्थना आहे. तर मग त्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी तुळशी मातेलाही पाणी वगैरे देत असते आणि हळदी कुंकू लावून मग पूजा ही माझी पूर्ण होत असते. पूजा झाल्यानंतर मग मी येते किचनकडे आल्यानंतर जो सकाळचा जो स्वयंपाक वगैरे केलेला असतो टिफिनला वगैरे, वेदांच्या टिफिनला, आऊंच्या टिफिनला जो स्वयंपाक केलेला असतो त्याची भांडी वगैरे सगळी पडलेली असतात आणि चहा पाण्याची वगैरे भांडी पण पडलेली असतात. मग नंतर मी काय करते, किचन सगळा कोरड्या कपड्याने आधी सगळा पुसून वगैरे घेते आणि नंतर मग ही भांडी वगैरे घसून घेत असते. आपले रोजचे जे बेसिक कामं असतात ना, म्हणजे धुणं, भांडी, गॅस पुसणं, लादी पुसणं, तर हे कामं जे आहेत ना ते मी रोजचे रुटीनचे जे कामं असतात ते 12पर्यंत आवरण्याचा प्रयत्नच करते शक्यतो. कारण मग 12 ते 1पर्यंतचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगमध्ये मग मी बाकीची कामं आवरते, म्हणजे जे आपण डेली रुटीनमध्ये करत नाही, जसं की ड्रेसिंग टेबल साफ करणं, परत आपलं फ्रीज साफ करणं, कपाटातली कपडे वगैरे व्यवस्थित लावणं, हे जे आहेत हे कामं ते मग मी 1 वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करते. आणि मग नंतर काय करते, 1 ते 2 वाजेपर्यंत म्हणजे जो उरलेला 1 तास असतो त्यामध्ये मग यूट्यूबला थोडासा वेळ देते. मग त्या टायमिंगमध्ये ठरवते की उद्या कोणती आपल्याला व्हिडिओ टाकायची आहे, कोणती व्हिडिओ अपलोड करायची आहे. मग त्याचं एडिटिंग वगैरे बाकी असेल तर ते करते. नाहीतर मग संध्याकाळी 6ला माझा व्हिडिओ अपलोड होत असतो ना, तर मग संध्याकाळी 6पर्यंत एखादी व्हिडिओ जर असेल म्हणजे डेली रुटीनची वगैरे कोणती पण व्हिडिओ, तर त्याचं एडिटिंग करत बसते 2 वाजेपर्यंत. आणि मग नंतर वेदांत येतो 2 नंतर वेदांत आला की मग 3 ते 3:30 4 वाजेपर्यंत मग त्याला वेळ देते थोडंसं. मग त्याचं स्कूलमधलं त्याचं बोलणं वगैरे सगळं सांगतो तो, त्याचा थोडाफार त्या टायमिंगमध्ये मग स्टडी पण घेते की स्कूलमध्ये काय शिकवलं वगैरे, त्याला थोडाफार वेळ देते. आणि मग असं 3 वाजेपर्यंत माझं म्हणजे 3 ते 4पर्यंत माझं रुटीन चालतं. मग 4 ते 5पर्यंत परत 1 तास मग मी थोडासा यूट्यूबला देत असते 5 वाजेपर्यंत. आणि मग 5 नंतर पुन्हा मग संध्याकाळच्या कामांना मी लागत असते. तर आजच्या ब्लॉगमधून मला तुम्हाला हे सांगायचं होतं की मी कशा प्रकारे माझ्या यूट्यूबला मी टाईम देत असते आणि घरातलं पण मॅनेजमेंट ठेवत असते. तर चला बघा, तुम्ही इथे बघू शकता की माझं आता किचन वगैरे पण साफ करून झालेलं आहे. तर हे किचन आत्ता साफ करून काहीच उपयोग होत नाही, कारण की कसं आहे ना की वेदांत जेव्हा येतो ना तर त्याच्यासाठी मी पुन्हा गरम गरम पोळ्या आणि भाजी वगैरे तयार करायला घेते. त्यामुळे मग किचन थोडंसं परत खराब होतंच, पण मग तेव्हा इतकं खराब होत नाही, तेव्हा मी पटकन कपडा वगैरे मारून त्याच्यावरती साफ करून घेत असते. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलले की मी आज मशीनमध्येच कपडे धुणार आहे, तर मग मी मशीन वगैरे लावून देते. तर चला, माझी कपडे पण झाली आहे आता धुवून, मी ती वाळत वगैरे टाकून घेते आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते, कारण की मला करायची आहे फ्रीजची साफसफाई. तर फ्रीजची क्लिनिंग कशी करते मी, जमल्यास तो ब्लॉग पण मी तुमच्यासोबत
तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तो ब्लॉग। आणि हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक तो बनता आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।